भारतातील मॉरिशस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमधील दीवला आज आपण आलो आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीवची संपूर्ण माहिती देणार आहे. दीवला पोहोचायचं कसं, राहण्याची सोय, प्लेसेस टू व्हिजिट, वॉटर स्पोर्ट्स आणि बऱ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला सुरू करूयात आपली दीवची सफर. दीव आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे संपूर्ण भारतातील एक फेमस टुरिस्ट स्पॉट बनले आहे. येथील नागोवा बीच हे वॉटर स्पोर्ट्ससाठी सगळ्यात पॉप्युलर आहे. नागोवा बीच तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. अतिशय स्वच्छ पाणी, थंडगार हवा, खळखळणारा समुद्र तुम्हाला नक्कीच दीवच्या प्रेमात पाडतो. बीच जवळच राहण्यासाठी आणि जेवणासाठी अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स अवेलेबल आहेत. येथे बीचवर जेट स्की, बनाना राईड, स्पीड बोट, पॅरासेलिंग असे अनेक वॉटर स्पोर्ट्स तुम्ही करू शकता. बीचवर चेंजिंग रूम आणि शॉवरसाठी खास सोय देखील करण्यात आली आहे. दीवमधील अतिशय महत्त्वाचे आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे येथील श्री गंगेश्वर महादेव मंदिर, जिथे समुद्रदेव दररोज भगवान शिवाला अभिषेक करतात. असे मानले जाते की गंगेश्वर महादेव मंदिर सुमारे 5000 वर्षे जुने आहे आणि ते महाभारत काळातील आहे. हे शिवलिंग पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात स्थापन केले होते. या मंदिरात 5 शिवलिंगे आहेत. दर काही सेकंदांनी समुद्राच्या लाटा आदळतात आणि शिवलिंगाला अभिषेक केल्यानंतर पुन्हा समुद्रात विलीन होतात. या मंदिरात भगवान महादेवांशिवाय भगवान गणेश, भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी माता यांच्याही मूर्ती स्थापित आहेत. मंदिर आणि मंदिर परिसर यांचे सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे. या समुद्रकाठच्या शिवमंदिराचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होते. मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही इथल्या प्रसिद्ध घोगला बीचवर आलो. अतिशय स्वच्छ पाणी तुम्हाला समुद्रात पोहायला भागच पाडते. या बीचवर गर्दी कमी असल्यामुळे तुम्ही इथे फोटोशूट, स्विमिंग एन्जॉय करू शकता. याच सोबत दीवमध्ये पाहण्यासाठी दीव फोर्ट, INS खुकरी, सेंट पॉल चर्च आणि बरेच स्पॉट आहेत. जर तुम्ही फ्लाईटनी येणार असाल तर नागोवा येथील दीव एअरपोर्ट हे जवळील एअरपोर्ट आहे. तर देलवाडा आणि वेरावळ हे येथील नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहेत. GSRTCच्या बस देखील दीवसाठी अवेलेबल आहेत. तुम्हाला आपला दीवचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.